दिवाळी स्पेशल बेसन लाडू। अजिबात टाळूला न चिकटणारे परफेक्ट असे बेसनाचे लाडू कसे बनवायचे चला बघूया। बेसन लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन आपल्याला 2-3 मिनिटं असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून हे बेसन छान खमंग रंगावर येईपर्यंत आणि बेसनाचा छान सुगंध दरवळेपर्यंत मंद गॅसवर सतत ढवळत परतून घ्यायचं आहे। बेसन छान परतलं तरच लाडूला छान असा स्वाद येतो। तर आता हे बेसन परतून झालं आहे। बेसन परतून झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे दूध घालून घ्यायचं। दूध घातल्यामुळे बेसन छान फुलतं आणि लाडूला रवाळ टेक्स्चर येतं। बेसन भाजून झाल्यावर एका मोठ्या परातीत किंवा वाडग्यात आपल्याला हे गार करण्यासाठी काढून घ्यायचं आहे। बेसनाप्रमाणेच रवाही आपल्याला तुपावर खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तोही आपल्याला मंद गॅसवर सतत ढवळत भाजून घ्यायचा आहे। रवा भाजून झाल्यावर आपल्याला बेसन आणि रवा एकत्र करून गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। हे मिश्रण व्यवस्थित गार झाल्यावर आपण ह्यामध्ये बारीक केलेली साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साखर आपल्याला मिश्रण थंड झाल्यावरच मिसळून घ्यायचे आहे। जर तुम्ही गरम असतानाच घातलीत तर त्याला पाणी सुटेल आणि लाडू वळले जाणार नाहीत। आता या मिश्रणाचा छोटा एक गोळा घेऊन आपल्याला मस्त असा लाडू बनवून घ्यायचा आहे। बेसनाचे लाडू बनवण्यासाठी रवाळ बेसन आपल्याला वापरायचं आहे आणि या बेसनाच्या लाडूची डिटेल अशी रेसिपी आपल्या चॅनलवर आहे। बघा किती मस्त असा बेसनाचा लाडू बनून तयार आहे। लाडूला छान रंग आला आहे आणि सुगंधही खूप छान येत आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हीही परफेक्ट असे बेसनाचे लाडू दिवाळीला बनवा, खा, खाऊ घाला।